प्रॉडक्टचा, तरी पण मी या बिझनेसला पॉझिटिव्ह झालेली नाही. माझे मिस्टर एकटेच बिझनेस करायचे. मी त्यांना सतत म्हणायची तुम्हाला माय लाईफस्टाईल बिझनेस पाहिजे का मी पाहिजे. ते म्हणायचे मला दोन्ही पाहिजे. मी म्हणायची नाही तुम्हाला एकच कोणतरी चूज करावा लागेल. ती म्हणायची नाही मला दोन्ही पाहिजे आणि तुला विमानाने मी प्रवास करून आले. आणि त्यांनी खरंच मला विमानात बसवलं आणि हैदराबादला फुकट फिरून गेले आणि 4 दिवस टूरला फिरून आणलं. खूप आनंद वाटला. आम्ही पॉझिटिव्ह झाली. सेकंड थिंग अशी सांगू शकते की मी पॉझिटिव्ह का झाली. मी जेव्हा ATC झाली सर, माझा ATCचा सत्कार मी खूप लकी मानते रावसाहेब थोरातला झाला आणि तोही आपले सर्वांचे गॉडफादर मिस्टर प्रवीणजी चंदन सर यांच्या हस्ते माझा सत्कार झाला. आणि त्यानंतर माझ्या लाईफचा जो U-टर्न मिळाला ना सर, आज तयागत मी मागे वळून सुद्धा पाहिलेलं नाही. आज माझा जो STCचा जो मान सन्मान झाला ना सर, मी खूप हाच अपेक्षा करून घर सांभाळून नोकरी मी 10 वर्षापासून करते. परमनंट जॉब आहे. 27,000 रुपये सॅलरी आहे. नाशिक सारख्या सिटीमध्ये माझी 3 मजली इमारत आहे. 10 घरं मी भाड्याने दिलेली आहे. तरी पण हा बिझनेस मी करते आणि करते नाही. मी माझा गॉडफादर प्रवीणजी चंदन सर यांच्या हस्ते सत्कार झाला. मी मागे वळून पाहिली नाही. आज STC रँकवर मी काम करते आणि आज माझा STCचा जो सत्कार झाला ना मित्रांनो, जे मी हात काढले, जे अपेक्षा काढले ना, ते सगळं मी आज भाग विसरून गेली मित्रांनो या सत्कारामुळे. असा सत्कार माझा नेहमी होत जाईल आणि मी नेक्स्ट रँक नक्कीच अचीव करेल. तर हा बिझनेस मी जाता एवढं सांगेल की हा बिझनेस जोडीने करा, कारण हा बायनरी प्लॅन आहे. जोडीने करा. जोडीने केला तर गोडी येते. जोडीने केला तो पायाने चालण्यापेक्षा डोक्याने चाला. यश निश्चित आहे. जाता फॉर एक्झाम्पल देईल बघा, एक व्यक्ती जर आपण गल्ली डोळातून चालतोय आणि तो एक दगड घेऊन जर कुत्र्याला मारतोय तर काय परिस्थिती होईल. ते कुत्र गल्लीतून पळून जाईल. याचा मित्रांनो बरोबर ना. त्या कुत्र्याला जर दगड मारला तर तो गल्लीतून पळून जाईल. पण त्याच व्यक्तीने तोच दगड जर मधमाशाच्या पोळ्याला जर मारला तर काय होईल मित्रांनो, त्या सगळ्या मधमाशा त्या एका व्यक्तीला पळून लावतील. म्हणून मला सांगायचं थोडक्यात असं काय आहे, तर हा बिझनेस एकट्याने करायचं नाही, तर हा बिझनेस टीमवर्कचा आहे. टीमवर्कने जे काम होतं त्याच्यातून यश निश्चित होतं, यशस्वी होतो माणूस. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडमने एकदम गोडी निर्माण केली. थोडक्यात पुढच्या रँकसाठी आपल्याकडे सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा.